आदिलशाहाच्या छावणीत संभाजी महाराज आणि राणू अक्का होत्या. आणि ती जी काही छावणी होती ती छावणी या परिसरात या गावामध्ये आली होती, या राजवाड्यातून आली होती. आणि ज्यावेळेस संभाजी महाराजांना इथं आणलं गेलं, म्हणजे संभाजी महाराज इथं होते त्यावेळेस त्यांना नदीच्या किनाऱ्याची एक हे दिली, रूम दिली गेली. आणि त्या रूम मध्ये ते राहायला लागले. असे 3 महिने ते रूम मध्ये आणि इकडे तिकडे फिरायचे. नजर कैदेत म्हणजे काय की एका माणसाने त्याच्यावरती लक्ष ठेवायचं कंटिन्यू. का तर तो कुणाला भेटतोय का, तिथून काय संदेश जातोय का, या कारणाने हे संभाजी महाराजांवरती नजर कैद अशी एक कैद केली होती. आणि त्याच्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस संगमेश्वर मध्ये पकडलं गेलं, पकडल्याच्या नंतर संभाजी महाराजांना लवकरात लवकर एका सुरक्षित ठिकाणी न्यायचंय. त्यासाठी औरंगजेबाची दक्षिण राजधानी पेडगावचा किल्ला, या पेडगावच्या किल्ल्यावरती न्यायचं. पण पेडगावच्या किल्ल्यावरती न्यायचं म्हणजे अंतर खूप आहे, जवळपास 300-400 किलोमीटरचं अंतर आहे. आणि अंतर जर कापायचं असेल तर दिवस रात्र एक करावं लागेल. या कारणाने त्यांनी काय केलं, संभाजी महाराजांना साखळदंड घातलेले होते आणि संभाजी महाराजांचं तोंड बंद केलेलं होतं. त्यांना घोड्यावरती टाकलं, कविकलशांना घोड्यावरती टाकलं आणि त्या संगमेश्वर मधून निघाले 32 शिराळमध्ये आले. 32 शिराळमध्ये आल्याच्या नंतर तिथं संभाजी महाराजांना 4-5 धनगराच्या पोरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिथं वाचवायला अपयश आलं, त्यांना मारलं गेलं. आणि तिथून पुढे तो इखलास खान, मुकरब खान म्हणायचे की लवकरात लवकर चला, संभाजीराजाला अजून लवकर पुढे घेऊन चला. या कारणाने त्यांनी 32 शिराळ, सातारा, कराड, फलटण, बारामती, कुरकुम आणि दौंड, नंतर पेडगावचा किल्ला. ज्यावेळेस संभाजी महाराजांना या पेडगावच्या किल्ल्यावरती आणलं, या किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला खंडोबाचा माळ आहे, या खंडोबाच्या माळावरती संभाजी महाराजांना आणलं गेलं. आणल्याच्या नंतर त्यांच्या आजूबाजूने 50,000चं सैन्य होतं. संभाजी महाराज कविकलश मध्ये आणि चारी बाजूने संभाजी आहे सैन्य, आणि मध्ये एक डाम लावला गेला आणि त्या डामावरती संभाजी महाराजांना अशा प्रकारात डांबलं गेलं. कुठं केलं होतं? त्या गावाच्या बाहेरच्या बाजूला इकडे दुसरं एक गाव आहे, तिथं खंडोबाचा माळ म्हणतात त्याला, तो खंडोबाचा माळ. हो, तिथं संभाजी महाराज एक डाम लावून त्या डांबावरती असं डांबलं गेलं, कविकलशांना त्याच डामावरती डांबलं गेलं. आणि तिथून पुढे सुरुवात झाली. 3 दिवस संभाजी महाराजांना तिथं डांबून ठेवलं गेलं. त्याचं कारण काय, तर औरंगजेब त्या अकलूजच्या तळावरून, म्हणजे सोलापूरमध्ये अकलूज आहे, त्या अकलूजच्या तळावरून इथपर्यंत पोहोचलेला नव्हता. तो 3 दिवसांनी पोहोचणार होता. आणि पोहोचणार आहे या कारणाने तो 3 दिवसांनी ज्यावेळेस आल्याच्या नंतर त्याचं 5 लाख सैनिक खंडोबाच्या माळावरती गेलं. औरंगजेबाची मुलगी आणि त्याच्याबरोबर असलेले सरदार, जी समोरची वेस दिसते, या वेसीतून आल्याच्या नंतर इथं 4 दगड दिसत आहेत. हे जे 4 दगड आहेत, या 4 दगडांच्या मध्ये त्या औरंगजेबाचं तख्त होतं, हो, सिंहासन. आणि त्या सिंहासनावरती तो येऊन बसला. सिंहासनावरती बसल्याच्या नंतर उजव्या साईडला, म्हणजे या समोरची रूम आहे त्या साईडला त्याची मुलगी बसली. आणि त्याने आदेश काढला की संभाजीला घेऊन या, संभाजी राजाला घेऊन या, असा आदेश काढल्याच्या नंतर तिथून जो काही मुघली सैनिक त्या सरदाराला गेला, संभाजी राजाला तिकडे बोलवलं, न्यायनिवाडा करायचा आहे. पण संभाजी राजा राज्य आहे, राज्यकर्ता आहे, सत्ता आहे, संभाजी राजा आहे. या कारणाने संभाजीराजांना एक सामान्य व्यक्ती बनावं लागेल, तख्तकुल हा करावा लागेल. म्हणून संभाजीराजांना तख्तावरून खाली घ्यायचं. या कारणाने काटेरी साखळदंड जकाळले गेले, विदूषकाचे कपडे घातले गेले, विदूषकाची टोपी घातली, तोंडाला काळं फासलं गेलं. आणि तख्तकुला म्हणजे जसं बैलाला जू असतं त्या प्रकारामध्ये संभाजीराजांना अशी लाकडी फळी बसवण्यात आली. हात जेरबंद झाले, शरीर जेरबंद झाले. आणि तिथून पुढे संभाजीराजांची धिंड चालू झाली. ही खंडोबाच्या माळावरती संभाजीराजांना उंटावरती, मरकुटा उंट होता, उंटावरती संभाजीराजांना बसवलं गेलं. बसवल्याच्या नंतर ही धिंड चालू झाली. ही धिंड कशी होती तर ह्या ज्या 52 पेठा होत्या, त्या 52 पेठांमध्ये संभाजीराजांना कोणी निवडक समाज जो होता, हा निवडक समाज संभाजीराजांना दगड मारतोय, शेत मारतोय, अंगावरती थांबतोय, कोणी उंटाची शेपटी पेरगळतोय, कोणी भाल्याने टोचवतोय, कोणी तलवारीने घाव मारतोय. अशा प्रकारची ही धिंड चालू होती. आणि ज्यावेळेस ही धिंड चालू असताना ही धिंड बाहेरच्या वेसीवरती, म्हणजे तुम्ही आता गाडी लावली, त्या वेसीवरती आली. आल्याच्या नंतर तिथं रायप्पा नावाचा मावळा आला होता, संभाजी महाराजांचा अंगरक्षक होता, संभाजीराजांचा मित्र होता. तो तिथं आला होता, तो बघायला आला होता की संभाजीराजा या मुघलांच्या राज्यामध्ये आणलंय का, असं बघायला आला होता. ज्यावेळेस समोर बघतो संभाजीराजा साखळदंडा जखळे, संभाजीराजा तख्तकुला गेले, संभाजीराजांच्या अंगावरती शेण लागले, रक्तबंबाळ झाले संभाजी महाराज, असं दिसतंय. त्यावेळेस त्याचा राग अनावर झाला. त्यांनी कमरेची असलेली तलवार काढली, त्या 5 लाख सैन्यावरती तो धावून गेला. त्याचा निभाव लागला नाही, त्याला मारलं गेलं, त्याचे तुकडे करून त्याच वेसीवरती टाकले गेले. तिथून पुढे संभाजीराजांची धिंड आली. या वेसीच्या बाहेर अजून एक वेस होती, राजवाड्याची वेस. या राजवाड्याच्या वेसीवरती संभाजीराजांना उतरवलं गेलं, कविकलशांना उतरवलं गेलं. आणि या उतरवलं गेलं आणि 20-25 लोकांनी संभाजी महाराज कविकलशांना साखळदंडात ओढून धरलेल्या अवस्थेमध्ये होते. ओढून धरलेल्या अवस्थेमध्ये संभाजीराजांना समोरची वेस, राजदरबाराची वेस, या राजदरबाराच्या वेसेतून संभाजी महाराजांना आणतायत. ज्यावेळेस आणतायत त्यावेळेस इथला मुघल सैन्य घोषणा देतोय, काफर संभा को लाया जा रहा है, अशी घोषणा दिली गेली. आणि अशी घोषणा दिल्याच्या नंतर संभाजीराजांना या समोरच्या भागात उभा केलं गेलं. इथं उभा केलं गेलं, कविकलशांना उभा केलं गेलं. 20-25 लोकांनी पकडलेलं. साईडनी लोक बघण्यासाठी की संभाजीराजा कसा दिसतो, आणि हे बघण्यासाठी त्यावेळेस सगळी लोक आली
त्यावेळेस औरंगजेब स्वतःचा तख्त त्यागतोय, सिंहासन सोडतोय, उभा राहतोय आणि म्हणायला लागतोय की हाच तो संभाजी राजा का जो 9 वर्षाचा असताना शिवाजी राजाबरोबर आग्र्यामध्ये आला होता, त्याला मी कैद केला होता. हाच तो संभाजी राजा का त्यांनी माझ्या डोक्यावरचा ताज, माझ्या डोक्यावरची टोपी टाकून द्यायला लावली. हाच तो संभाजी राजा का. साईडच्या सराव म्हणलं की हो हाच तो संभाजी राजा. त्यांनी तख्त त्यागलं, सिंहासन सोडलं, त्या पायऱ्यांनी खाली गेला, पश्चिम दिशेला तोंड केलं, गुडघ्यावरती खाली बसला आणि नमाजाच्या रुकोता चालू केला. नमाजाच्या रुकोता कशासाठी, तर ते अल्लाहला धन्यवाद म्हणतोय की या संभाजी राजाला आम्हाला पकडून दिलं त्याबद्दल धन्यवाद. या नमाजाच्या रुकोता चालू त्यावेळेस संभाजी महाराज कवी कलशांना म्हणायला लागले, कवी कलश समोर जे दृश्य दिसतंय या दृश्यावरती तुम्हाला काय काव्य सुचतंय का. कवी कलशांना आश्चर्य वाटलं, मृत्यूच्या दारात आहे, शत्रूच्या गोट्यात आहे, तरी सुद्धा या संभाजी राजाला कविता ऐकायची. तिथं संभाजी राजांच्या शरीराकडे बघता बघता या कवी कलशांनी एक कविता चालू केली. यावन रावण की सभा शंभू बंदेव बजरंग, लहू लसत सिंदूर समखेले रणरंग, देख तुम्हारी रबी छबी खद्यत बदरंग, देख तुम्हारा तेज तखत तेज औरंग. अशी कविता म्हणली गेली. कविता म्हणल्याच्या नंतर औरंगजेब तख्तावरती येऊन बसला, सिंहासनावरती येऊन बसला आणि तो लेखनिकाला विचारायला लागला, लेखनिक समोर जे हा कवी कलश बोलतोय, कवी कलशाचा बोलण्याचा अर्थ काय. लेखनिक उठला आणि त्या सिंहासनाच्या समोर येऊन उभा राहिला आणि सांगायला लागला की रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला बांधून ठेवले, रणांगण खेळलेला रक्तबंबाळ झालेला माझा राजा सिंदूर थापलेल्या हनुमानासारखा झालाय, सूर्यासमोर हा काजवाही लुप्त झालाय आणि हिंदुस्थानचा भाषा म्हणून घेणारा हा औरंग्या माझ्या राजाच्या पायात चुकायला आलाय. असं म्हणल्याच्या नंतर, कारण या राजदरबारामध्ये संभाजीराजांची स्तुती केली गेली, कवी कलशाचा त्या औरंगजेबाचा एकेरी उल्लेख केला गेला. अशा पद्धतीने ही जी कविता झाली, त्याच्यानंतर त्यांनी आदेश काढला की कवी कलशांची जीभ छाटा, असा आदेश आला. कवी कलशांची जीभ, जी लोक उभं राहिलेत त्याच ठिकाणी कापली गेली. तिथून पुढे प्रश्न उत्तराचा कार्यक्रम. पहिला प्रश्न, तुझ्या स्वराज्याचा खजाना कुठे. दुसरा प्रश्न, आमच्यातलं फितूर कोण आहे. तिसरा प्रश्न, तू इस्लाम कबूल कर. असे 3 प्रश्न विचारले गेले. असे 3 प्रश्न विचारल्याच्या नंतर तिथं त्या औरंगजेबाला राग यावा या कारणाने संभाजीराजांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या प्रश्नाचं उत्तर होतं अकबर. हा अकबर कोण होता. हा अकबर ह्या औरंगजेबाचा 4था पुत्र आणि तो आमच्या बरोबर फितूर झालाय असं संभाजीराजांचं म्हणणं आलं त्या अकबर नावामध्ये. असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी त्या औरंगजेबाने आदेश काढला की या संभाजीराजाला ह्या कवी कलशाला घ्या आणि काल कोठडीत नेऊन टाका. संभाजी महाराजांना घेतलं, कवी कलशांना घेतलं आणि काल कोठडीत टाकलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आदेश काढला, काय आदेश काढला की धर्मगुरूंना, इस्लामिक धर्मगुरूंना बोलून घ्या. इस्लामिक धर्मगुरूंना बोलवलं गेलं. याच राजदरबारात संभाजीराजांच्या त्या औरंगजेबाच्या समोर त्या इस्लामिक धर्मगुरूंना बोलून घेतलं आणि बोलून घेतल्याच्या नंतर तिथं तो विचारायला लागला की या काफिरांबरोबर काय केलं पाहिजे. असं म्हणल्याच्या नंतर धर्मगुरू म्हणला, लेखनिक घ्या. लिहायला चालू केलं. लेखनिकाने लिहायला चालू केलं की 5x5 ची खोली, 5x5च्या खोलीमध्ये संभाजी महाराज कवी कलश साखळदंडात जकाळलेले, हग्नमुतन आतमध्ये, जेवण आतमध्ये, पाणी आतमध्ये, अशा पद्धतीने घाण पद्धतीने ठेवायचं. आणि नंतर बोटाची नखं काढायची, बोटं तोडायची, डोक्यावरचे केस उपटून काढायचे, दाढीचे केस उपटून काढायचे, बोट कापून काढायचे, दात पाडायचे, जीभ कापून काढायची, फक्त लोखंड करायचं आणि डोळ्यामध्ये घालायचं, कानामध्ये शिस ओतायचं, कान कापून काढायची, गुडघ्याच्या वाट्या फोडायच्या, गोट्याच्या वाट्या फोडायच्या, पायाची नखं तोडायची, पायाची बोटं तोडायची. अशा क्रूरतेने छळ एक दिवस चालला होता. असा रोज छळ चालल्यानेच संभाजीराजांच्या अंगावरती की संभाजीराजा हा इस्लाम कबूलच करत नाही असं दिसतंय आणि इस्लाम कबूल करत नाही असं दिसतंय. त्यावेळेस संभाजीराजांना त्या औरंगजेबाचा एक आदेश आला की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संभाजीराजाच्या अंगावरची जी काही त्वचा दिसतीये ती त्वचा अंगावरून काढून घ्या. संभाजीराजांच्या अंगावरची पूर्ण त्वचा काढली गेली आणि त्वचा काढल्याच्या नंतर त्याच्यावरती मीठ चोळलं गेलं, मिरचीचा बुकना टाकला गेला, गरम पाणी टाकलं गेलं. अशा क्रूरतेने, छळणी आणि नरक यातनी संभाजीराजांना छेळलं गेलं. आणि ही छळ चालू असताना संभाजीराजांचा काही काळ गेल्याच्या नंतर अंगावरती कुठंतरी रक्त सुकतंय आणि कुठंतरी त्वचा दिसायला लागतीये असं दिसतंय. त्यावेळेस तिथंच ते कसाब, जो 4-5 कसाब होते, ही 4-5 कसाबांनी त्या संभाजीराजांना धरलं आणि डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पुन्हा एकदा सालायला चालू केलं. पूर्ण शरीर पुन्हा एकदा साललं गेलं आणि पुन्हा एकदा सालल्याच्या नंतर इथून संभाजीराजांना या पेडगावच्या किल्ल्यापासून तुळापूरपर्यंत न्यायचं होतं. 29 दिवस पकडल्यापासून 29 दिवसांचा कार्यकाळ या किल्ल्यामध्ये पूर्ण झाला. आता संभाजीराजांना इथून त्या तुळापूरला न्यायचं होतं. या पेडगावच्या किल्ल्यापासून या भीमा नदीच्या किनाऱ्याने त्या तुळापूरपर्यंत या भीमा नदीच्या किनाऱ्याने जे गाव लागतं त्या गावामध्ये संभाजीराजांची दिंड होती. आता ही दिंड कशी होती, जशी उंटावरती बसवली तशी नाही, ह्याच्यावरती दगड मारली संभाजीराजांच्या अंगावरती तशी नाही, ही वेगळ्या पद्धतीची दिंड होती. ही दिंड कशी होती तर इथून संभाजीराजांना घ्यायचं, घोड्याला बांधायचं आणि घोड्याला बांधून त्या तुळापूरपर्यंत वरपडत फरपडत सरपडत असं ओढत तिथपर्यंत न्यायचं, तुळापूरला न्यायचं. आणि तुळापूरला नेल्याच्या नंतर त्या भीमा भामा इंद्रायणी संगमावरती टाकलं गेलं. तिथं टाकलं. फाल्गुनी अमावस्या, गुढीपाडव्याचा आदला दिवस. या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजीराजांचं जे काही शरीर होतं हे पूर्ण शरीर तोडलं गेलं आणि त्याच अमावस्येच्या रात्रीला संभाजीराजांचं शिर सुद्धा तोडलं गेलं. त्यानंतर गुढीपाडव्याची पाठ, या गुढीपाडव्याच्या पाट्याला हे सगळं शिर त्या
मुघली सैन्याने घेतलं, भाल्याला अडकवलं, शिर घेऊन भाल्याला अडकवलं आणि त्या तुळापूर पासून निघालेली सगळी ही 5 लाख सैन्य, औरंगजेब आणि सगळी लोक त्या आता जे छत्रपती संभाजीनगर आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जायला लागली. ज्यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात आहेत त्यावेळेस गावागावांना, वस्त्या शहरांना, गल्ली बोळांना सगळ्यांना दाखवत जात आहेत की तुम्ही इस्लाम कबूल करा, नाही तर तुमचंही हाल असंच होते, आम्ही संभाजी राजा मारलाय. अशी सांगत गेली आणि अशी सांगत गेल्याच्या नंतर माग संभाजीराजांचा अंत्यविधी केला गेला. वडूबुद्रुकची काय पटरीनबाई होती, ती पटरीनबाई त्या नदीवरती धुणं धुवायला आली होती. ज्यावेळेस समोर बघते रक्त सांडलेले, तुकडे पडलेले आहेत असं दिसतंय, आणि ज्यावेळेस दिसतंय त्यावेळेस तिला रडायला आलं आणि त्यावेळेस ती इकडे गावागावात जाऊन सांगायला लागली शिवाजी राजाचा पुत्र संभाजीराजा मारला गेलाय, असं म्हणत तिथपर्यंत गेली. आणि तिथपर्यंत म्हणत गेल्याच्या नंतर तिथून त्या पाटलाच्या वाड्यापर्यंत गेली. पाटलाला सांगितलं. पाटील थोडा घाबरलेला होता. त्यानंतर संध्याकाळची रात्र झाली आणि त्या संध्याकाळच्या रात्रीला पाटलाची पाटलीन उठली. 4-5 लोक, त्यात ही पटरीनबाई, ही सगळी गेली आणि त्या तुळापूरच्या संगमावरती गेली. भीमा भामा इंद्रायणी संगम आहे, त्या संगमावरती गेली. ते सगळे तुकडे उचलले, वडबुद्रुकला घेऊन आले. वडबुद्रुकला घेऊन आल्याच्या नंतर तिथून त्यांनी तुकडे पुन्हा एकदा शिवले आणि शिवल्याच्या नंतर त्यांचा अंत्यविधी केला गेला. अंत्यविधी झाला. अंत्यविधी झाल्याच्या नंतर मुघलांनी त्यांचं पुन्हा एकदा या लोकांचं सगळ्यांचं शिर मारलं. अशा प्रकारचा संभाजीराजांचा पकडल्यापासून 29 दिवसांचा कार्यकाळ या किल्ल्यावरती आणि बाकीचा त्या तुळापूरमध्ये अशा पद्धतीने संभाजीराजांचा रक्तरंजित इतिहास, धर्मासाठी त्याग अशा पद्धतीने केला गेला. नाव काय दादा तुमचं? महेश पवार. थँक्यू, खूप छान एक्सप्लेन केलं. इथलेच ना तुम्ही? हा, इथलं. ओके, थँक्यू.